फडणवीसांपाठोपाठ जयंत पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। बोगस बियाणं आणि खतांबाबत सरकार ॲक्शन मोडवर। पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत। पुण्यात आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या। शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल। सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांना दिला पाठिंबा। माझं उपोषण सोडवण्यापेक्षा 20 जुलै रोजी होणाऱ्या शांततापूर्ण संसद मोर्चामध्ये सहभागी व्हा, वांगचुक यांचं आवाहन। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या नेत्यांची बैठक। शिवसेना, उभाटा आणि टीएमसी बंडखोरांमुळे वाढलंय एनडीएचं संख्याबळ। नीट परीक्षेचा निकाल जाहीर। 11,21,000 विद्यार्थी उत्तीर्ण, तर पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांचुल बसन अव्वल। पुढील 7ही दिवस राज्यभरात पाऊस नाही। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र पुढील आठवड्यातही समाधानकारक पाऊस नाही। पुणे वेधशाळेची माहिती। संत तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण बेलवाडीमध्ये पार पडणार, तर माऊलींच्या पालखीचं तरडगावमधून प्रस्थान। इराणच्या अनेक शहरांमध्ये अमेरिकेचे हल्ले सुरूच, तर इराणकडूनही कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळ लक्ष्य। नमस्कार, सुप्रभात। मी अमित गद्रे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। एका मोठ्या राजकीय बातमीने आपण सुरुवात करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। मंगळवारी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्याच्या पाठोपाठ आता लगेच जयंत पाटील एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा होतीये। जयंत पाटील यांनी शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळेला आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। जवळपास तासभर दोनही नेते नंदनवनवरती होते आणि नगरविकास खात्यातील आणि काही वैयक्तिक कामासंदर्भात एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। तसंच ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान या भेटीमध्ये आणखीन कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आली नाहीये, त्यामुळे नव्या तर्कवितर्कांना पुन्हा एकदा उधाण आलंय। पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची। पार्थ पवार यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। काय नेमकं घडलंय, तर पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते आणि बुधवारी रात्री भेट घेतल्याची ही सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंगळवारीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे भेटीसाठी दाखल झाले होते आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना चांगलाच वेग आला होता। मात्र आता त्यानंतर पार्थ पवार यांनी सुद्धा बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती समोर येते। मात्र या भेटीचं कारण काय आहे हे अजून कळू शकलेलं नाहीये। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रणाली, आपण बघतोय गाठीभेटींना आता चांगलाच वेग आलेला दिसतोय। काय नेमक्या घडामोडी घडतायत? खरं तर मंगळवारी ज्यावेळेला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची एकाच वेळेला वर्षा या निवासस्थानी ज्यावेळेला भेट किंवा बैठक झाली आहे, जे काही म्हटलं जात आहे, त्याचा परिणाम हा राष्ट्रवादीच्या संपूर्ण संघटनेवर झालेला दिसून येतो आहे। कारण त्या संदर्भात दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देवगिरी या निवासस्थानी बोलवण्यात आलेलं होतं आणि अशा पद्धतीनं
जर राष्ट्रीय कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायची होती तर सुनेत्रा पवार यांना का वगळण्यात आलं, त्या राष्ट्रीय नेते आहेत पक्षाच्या याची जाणीव जी आहे ती कुठे ना कुठे सुनील तटकरे यांना करून देण्यात आली आणि परिणामी आपण जर बघितलं तर पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की यापुढे कुठल्याही पद्धतीच्या ज्यावेळेला राजकीय आणि विशेषतः राष्ट्रीय पातळीवरच्या जेव्हा काही बैठका होतील, जेव्हा काही बोलायचं असेल तर त्यावेळेला कृपया सुनेत्रा पवार यांना लूपमध्ये घेतलं जावं, त्यांच्याशी चर्चा केली जावी, त्यांना सुद्धा या संपूर्ण बाबींची माहिती जी आहे ती दिली जावी अशी विनंती ही पार्थ पवार यांच्या वतीनं करण्यात आली. आणि ज्या सोबतच म्हणजे ज्या काही पक्षीय घडामोडी चर्चा आणि तर्कवितर्क लावले जात आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं काय चाललंय याच्याबद्दलची सुद्धा चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी आपल्याला बघायची आहे ती बोगस बियाणं आणि खतांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि या संदर्भातलीच बातमी येते. बोगस बियाणं आणि खतांचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवरती आलेला आहे. तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. यानंतर नेमकं काय घडतं तर बोगस बियाणांच्या तक्रारी पाहता पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. नव्या समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असणार आहेत. 7 दिवसांच्या आत संबंधित जागेला भेटी देऊन ही समिती तपासणी करून त्याबाबतचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. तपासणी दरम्यान ज्या कंपनीकडून बोगस बियाणं घेतली आहेत अशा कंपनीचा जबाबदार व्यक्ती हा सुद्धा उपस्थित असणार आहे. कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. कृष्णा, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल कारण बोगस बियाणं आणि खतांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अगदी अमित, शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी मांडली आहे. राज्यात बोगस बियाणे आणि खताच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता पूर्णपणे ऍक्शन मोडवर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी शेतकऱ्यांची ज्या प्रकारे फसवणूक जी आहे ती रोखण्यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण जे आहे ते यंत्रणेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. 29 जून 2025 रोजी स्थापन करण्यात आलेली 5 सदस्य तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारने बरखास्त केली असून नवीन समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे. अगदी तालुका कृषी अधिकारी असतील यापूर्वी आणि समितीचे अध्यक्ष उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी होते. त्यामुळे तक्रारीचा निपटारा अधिक जलद आणि स्थानिक पातळीवरती होण्याची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते आणि सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी ही तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. अगदी एखाद्या शेतकऱ्याला बोगस बियाणे किंवा खताबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही समिती 7 दिवसांच्या आत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करणार आणि या तपासणीनंतर अहवाल जो आहे तो तयार करून वरिष्ठांकडे पाठवला जाणार. आणि विशेष म्हणजे तपासणी दरम्यान ज्या कंपनीचे बियाणे किंवा खताबाबत तक्रार आहे या कंपनीचा जबाबदार प्रतिनिधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे एक पारदर्शी कारभार जो आहे तो आपल्याला म्हणावा लागेल तो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमित, बरोबर. कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.